रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक महिलेला उपयोगी पडतील अशा 40 रामबाण किचन टिप्स, आरोग्यदायी अशा टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। टिप क्रमांक 1, रोज भिजवलेले मेथीदाणे खा, पाळी नियमित होते। टिप क्रमांक 2, अळशीचे बी भाजून पावडर करा आणि दुधात मिसळून घ्या, पीसीओडीसाठी उपयुक्त। टिप क्रमांक 3, रोज तुळशीच्या पानांचा रस प्या, हार्मोन्स बॅलन्स होतात। टिप क्रमांक 4, खजूर आणि बदाम दुधात उकळून घ्या, ताकद वाढते। टिप क्रमांक 5, झोपताना गूळ आणि तूप घ्या, रक्तशुद्धी होते आणि ऊर्जा मिळते। टिप क्रमांक 6, बदाम आणि मनुका रात्री भिजवून खाल्ल्यास अशक्तपणा दूर होतो। टिप क्रमांक 7, रोज सकाळी गाजर आणि बीटचा रस प्या, त्वचा चमकदार होते। टिप क्रमांक 8, कोरफडीचा रस केसांना लावा, केस गळती थांबते आणि केस मजबूत होतात। टिप क्रमांक 9, हळदीचे दूध प्यायल्याने चेहरा उजळतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते। टिप क्रमांक 10, जेवणानंतर बडीशेप आणि जिरं चावून खा, अपचन होत नाही। टिप क्रमांक 11, सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घ्या, पचन सुधारते आणि वजन कमी होते। टिप क्रमांक 12, हिंग आणि साजूक तूप खाल्ल्यास गॅस आणि ॲसिडिटी कमी होते। टिप क्रमांक 13, तिळाची चटणी रोज खा, हाडे मजबूत होतात। टिप क्रमांक 14, दूध आणि हळद नियमित प्यायल्याने सांधेदुखी कमी होते। टिप क्रमांक 15, आल्याचा रस आणि मध घेतल्याने शरीरातील सूज कमी होते। टिप क्रमांक 16, गूळ आणि सुंठ गरम पाण्यासोबत घ्या, पाळीच्या वेदना कमी होतात। टिप क्रमांक 17, ड्रायफ्रुट्स आणि तुपाचा लाडू खाल्ल्यास अशक्तपणा येत नाही। टिप क्रमांक 18, रोज सकाळी लसणाच्या 2 पाकळ्या खा, सर्दी आणि इन्फेक्शन होत नाही। टिप क्रमांक 19, गिलोय आणि तुळशीचा काढा प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। टिप क्रमांक 20, हळद आणि आल्याचा काढा सर्दी खोकल्यासाठी फायदेशीर आहे। टिप क्रमांक 21, काळे तीळ आणि गूळ खाल्ल्याने पाळी नियमित होते। टिप क्रमांक 22, रोज गव्हांकुराचा रस घेतल्याने हार्मोन्स बॅलन्स होतात। टिप क्रमांक 23, शतावरी कल्प दुधात घेतल्याने मासिक पाळी नियमित राहते। टिप क्रमांक 24, पालक आणि बीटचा रस पिल्याने रक्त वाढते। टिप क्रमांक 25, डिंक, बदाम आणि खारीक लाडू खाल्ल्याने ताकद वाढते। टिप क्रमांक 26, रोज सुपारीच्या झाडाचा रस प्यायल्याने रक्ताची कमतरता भरून निघते। टिप क्रमांक 27, कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स कमी होतात। टिप क्रमांक 28, केळ आणि मधाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार होते। टिप क्रमांक 29, रोज सकाळी गुळवेलचा काढा प्यायल्याने त्वचेवरील डाग कमी होतात। टिप क्रमांक 30, सुंठ, जिरे आणि गूळ एकत्र गरम पाण्यात उकळून प्या, अपचन आणि गॅस नाहीसा होतो। टिप क्रमांक 31, रोज आवळा आणि धने पावडर घेतल्याने ॲसिडिटी कमी होते। टिप क्रमांक 32, सुपारीचा रस घेतल्याने अन्न लवकर पचते। टिप क्रमांक 33, रोज साजूक तूप आणि हळद घेतल्याने सांधेदुखी राहत नाही। टिप क्रमांक 34, तीळ आणि दूध घेतल्याने हाडे मजबूत होतात। टिप क्रमांक 35, खजूर आणि अंजीर भिजवून खाल्ल्याने हाडांचे विकार दूर होतात। टिप क्रमांक 36, ओवा आणि साखर गरम पाण्यात टाकून प्यायल्याने वेदना कमी होतात। टिप क्रमांक 37, रोज सफरचंदाचा रस आणि मध घेतल्याने अनियमित पाळी नियंत्रित होते। टिप क्रमांक 38, लसणाचा रस आणि मध एकत्र घेतल्याने सर्दी खोकला होत नाही। टिप क्रमांक 39, रोज धने आणि जिरे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात।
टीप क्रमांक 40, कोमट पाणी आणि हळद घेतल्याने शरीर निरोगी राहते. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.